का हो? सर आज माघारीचा शेवटचा दिवस आहे, काही तास उरलेले आहेत. सकाळी रोहित पवार हर्षवर्धन सपकाळांना भेटलेले आहेत. सुनेत्रा पवारांनी रात्री सपकाळांना फोन केलेला आहे. अजूनही काँग्रेसची काही भूमिका स्पष्ट नाही. संभ्रम आणि त्यात साहेब आकाश मोरे आज शरद पवारांची भेट घेणार आहेत बारामती. हो, पण या सगळ्या घडामोडीमध्ये आम्ही कुठे आहोत? एक लक्षात घ्या की रोहित पवार जी मागणी करतायत अजित पवारांच्या अपघातासंदर्भात महाराष्ट्रात FIR दाखल करा, ही रोहित पवारांची मागणी आहे. तीच मागणी हर्षवर्धन सकपाळ आणि आकाश मोरे करतायत ना, बरोबर आहे ना? आणि स्वतः मुख्यमंत्री म्हणतात की अजित पवार यांच्या अपघातासंदर्भातलं सत्य खणून काढू. हा, अगदी खोलपर्यंत जाऊन तपास करू. खोलपर्यंत जाऊन तपास करण्यासाठी तुम्हाला आधी FIR नोंदवावा लागेल. तुम्ही FIR नोंदवायला तयार नाही, तुम्ही संबंधित विमान कंपनीवरती गुन्हा दाखल करायला तयार नाही, आणि तुम्ही कसं काय खोलवर जाऊन तपास करणार? खरं म्हणजे ही मागणी सुनेत्रा पवारांनी करायला पाहिजे, अजित पवारांच्या दोन्ही चिरंजीवांनी करायला पाहिजे. ती मागणी रोहित पवार करतायत आणि आम्ही सगळे करतो आहोत, आणि काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे करतायत. आकाश मोरे किंवा काँग्रेसची जी मागणी आहे त्या मागणीचा विचार झाला तर महाराष्ट्रावरती उपकार होतील, एवढंच मी सांगेन. म्हणजे जो काय संशय आहे भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात आणि अपघात कर नाही त्याला डर कशा? तुम्हाला त्याच्यामध्ये खरोखर तपास करायचा आहे ना, मग गुन्हा दाखल करा, FIR दाखल करा ना. कशा करता त्यापासून लांब पडता? बाकी सगळ्यांवर तुम्ही तुमच्या विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करतच, खरे खोटे गुन्हे दाखल करता. पण तुमचा एक जवळचा सहकारी, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे जीवाभावाचा सहकारी आणि मित्र गमावला असं म्हणतायत ना, मग त्या जीवाभावाच्या सहकारी आणि मित्राच्या संशयास्पद मृत्यू संदर्भात तुम्ही गुन्हा का दाखल करत नाही? उमेदवारी मोठा भाऊ जर असेल तर लहान भावाच्या मृत्यूची चौकशी अधिक व्यवस्थित व्हायला पाहिजे. लहान भावाचा मृत्यू संशयास्पदरित्या झाला असं जर आम्ही मानतो तर मोठ्या भावाची जबाबदारी जास्त आहे, की मोठ्या भावाचा हात आहे. त्यातली एक गोष्ट अशी आहे की जे रोहित पवार अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीची मागणी करतायत, देशभर त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या, तेच रोहित पवार आज हर्षवर्धन सपकाळांकडे जाऊन उमेदवारी मागे घ्या काँग्रेसने ही विनंतीही करतायत. ते आशावादी आहे, याकडे कसं बघ? नाही, आधी रोहित पवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात सगळ्यांचं एकमत होईल, त्याच्याविषयी काय मला शंका वाटत नाही. पण जी मागणी आहे, मूळ मागणी FIR दाखल करा, ती ते का सोडतायत? ही योग्य संधी आहे FIR दाखल करून घेण्याची आणि भारतीय जनता पक्षाला त्या मुखवटा फाडण्याची, उतरवण्याची. निवडणूक हे एक निमित्त आहे. सुनेत्राताई पवार या प्रचंड मताने निवडून येतील हे सांगायला कोणा ज्योतिषाची किंवा आकडे तज्ञांची गरज नाहीये. मुख्य मुद्दा इतकाच आहे की अजित पवारांच्या संशयास्पद अपघाताचं काय झालं, FIRचं काय झालं. उमेदवारी मागे घेण्याबाबत काँग्रेसमध्ये काही दोन मतप्रवाह, दोन गट असल्याचं मला माहित नाही. बघा, मला माहित नाही काँग्रेस पक्षामध्ये काय आहे त्याच्याविषयी मत व्यक्त करणं योग्य नाही. एक विषय असा होता की पार्थ पवार आज आपली नवी राजकीय वाटचाल सुरू करता आहेत. ते संसदेत खासदारकीची शपथ घेतात. तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, तुम्ही इतका वर्ष संसद बघितलेली आहे, काय तुम्ही त्यांना सल्ला द्याल? कारण अलीकडच्या काळात शुभेच्छांपेक्षा त्यांच्यावर टीका जास्त होते आणि घरातून टीका जास्त. कोणी तरुण कार्यकर्ता
संसदीय कार्यप्रणालीमध्ये सहभागी होणार असेल नव्यानं, तर त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजे. त्यांच्या घरामध्ये एक आदर्श उदाहरण आहे. 60 वर्षापेक्षा जास्त काळ संसदीय कार्यात सहभागी असलेले शरदराव पवार हे त्यांचे आजोबा आहेत. सुप्रियाताई सुळे त्यांच्या आत्या आहेत. स्वतः त्यांचे वडील अजितदादा पवार यांनी संसदीय कामकाजामध्ये अनेक वर्ष प्रभावीपणे काम केलं. त्या मार्गावरून जर त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला तर ते नक्कीच एक चांगले संसदीय कार्यपटू होते. पण विधानं करताना जपून करावी असं वाटतं, कारण अलीकडच्या काळात त्यांची विधानं ही वादाचा विषय बनतात. अभ्यास करावा लागेल. त्यांच्यावर टीका होते. माननीय शरद पवार जे म्हणतात की प्रगल्भता असायला पाहिजे. आपण तरुण आहात, आपण आपल्या आजोबांकडून या संदर्भातले काही धडे घ्यायला पाहिजे, नक्कीच घ्यायला पाहिजे. आणि आपल्या वडिलांनी जे काम करून ठेवलेलं आहे या क्षेत्रात संसदीय कार्यामध्ये, त्याचा इतिहास टाळला पाहिजे. राऊतसाहेब, अजितदादांच्या बाबत आदर आणि सहानुभूतीमुळे राष्ट्रवादीकडनं विनवणी केली जाते अन्य पक्षांना, मात्र त्यांच्या पक्षांकडनं बॅनरवरनं अजितदादांचा फोटो गायब होण्याचे प्रकार ते त्यांच्या विषयात आहे. नाशिकमध्ये एक प्रकरण बाहेर आले आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये हिंदू तरुणांवर अत्याचार करून धर्मांतराचं प्रकरण उघडकीला येत आहे. नाशिकमध्ये खरात बाबा काय मुसलमान होता का? खरात बाबा परवा दुसऱ्या यंदे नावाचा कोणतरी 100 महिलांवरती अत्याचार करणारा, हा एरंडे हे काय मुस्लिम होते, मौलवी होते का पादरी होते, कोण होते? अशा प्रकारचं अघोरी नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात बाबा हिंदू आहे किंवा एरंडे नावाचे कोणी बाबा महाराज 100 महिलांवरती लैंगिक शोषणाचे त्यांचे आरोप आहे, हा, त्यांची नावं हिंदू आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या बाबतीत हिंदुत्ववादी संघटना या नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्माचे कोणी सापडल्यावरती रस्त्यावर येणार, हे चालणार नाही. भाजपचं सरकार असताना भाजपचे नेते म्हणतात कॉर्पोरेट लव्ह जिहाद आहे. नाही, लव जिहाद हा शब्द जो आहे हा सगळ्यांना लागू पडतो. अशा प्रकारचं महिलांचं शोषण करणाऱ्यांना हा लागू पडतो. एका बाजूला तुम्ही नरेंद्र मोदी 16, 17, 18 एप्रिलला संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक आणतायत. हा, महिलांना त्यांचे न्याय्य हक्क वगैरे जबाबदाऱ्या देण्यासंदर्भात भाषणबाजी करतायत. पण त्यांना हे सांगायला पाहिजे कोणीतरी ठणकावून की अशा प्रकारे महिलांना त्यांचे हक्क देणारा महाराष्ट्र हे पहिलं राज्य. शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी महिला आरक्षणाचं पहिलं पाऊल टाकलं होतं या देशामध्ये. महाराष्ट्र हे पहिलं राज्य. मला वाटतं चंद्रा अय्यंगार त्या खात्याच्या सचिव होत्या आणि त्यांनी हा ड्राफ्ट तयार केला होता. याचं श्रेय महाराष्ट्राला जातं. त्या महाराष्ट्रामध्ये आज अशा प्रकारे जागोजाग भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये जागोजाग असे बुवा महाराज वगैरे उदयाला येत आहेत आणि हे सगळे भाजपचे प्रचारक आहेत. हे सगळे भाजपचे प्रचारक आहेत आणि यांच्या सगळ्यांचा भाजपशी संबंध आहे आणि भाजप नेत्यांचा या सगळ्यांशी संबंध आहे. ह्याच्यावर बोला जरा, गृहमंत्र्यांना मी सांगेन. खराब प्रकरणामध्ये शर्मिला ठाकरेंनी महिलांचे कान टोचले. ते म्हणतात की खराब सोबत असलेल्या महिला त्या बेशुद्ध वाटत नाही, महिलांना कळायला पाहिजे आपण काय करतोय. मी त्यांच्या मताशी सहमत आहे. सगळ्यांनी, महिलांनी सुद्धा आपली सुरक्षा जाणीव, समोरचा माणूस काय कोणत्या वृत्तीनं काम करतोय हे महाराष्ट्रातल्या महिलांना तरी कळायला पाहिजे. सुशिक्षित महिला आहेत. त्याच्यामुळे एक महिला म्हणून शर्मिला ठाकरे यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याचा विचार महाराष्ट्रातल्या समस्त महिलांनी करायला हरकत नाही. त्या काय चुकीचं म्हणाल. सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे की इतक्या मोठ्या संख्येनं सुशिक्षित महिला, शासकीय अधिकारी असलेल्या महिला हा कशा त्या जाळ्यामध्ये फसल्या गेल्या.
ओढल्या गेल्या. एखाद दुसरी अशिक्षित महिला त्यात ओढली गेली हे आपण समजू शकतो, पण सुशिक्षित महिलांना एक भान असायला पाहिजे. आणि त्या संदर्भात जर कोणी काही भूमिका मांडत असेल तर त्याचा विचार केला पाहिजे. बेळगाव प्रश्नी तुम्हाला समन्स आलेला आहे पुन्हा एकदा 23 तारखेला तुम्ही हजर राहणार आहात का? काय पुढची प्रोसिजर असते? बघा, बेळगावमध्ये आम्ही अनेकदा आंदोलनं केलेली आहेत आणि त्या संदर्भातले खटले चालू असतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये सीमा प्रश्नासंदर्भातला एक विशेष विभाग आहे. आपल्याला माहीत असेल, कधी काळी एकनाथ शिंदे त्या खात्याचे मंत्री होते किंवा आजही असतील, पण एकही मंत्री त्या संदर्भात कधी बेळगावात जाऊन तिकडल्या मराठी माणसांची काय अवस्था आहे पाहिलंय का? तर अजिबात नाही. आमच्यावर खटले चालतो, आम्ही जातो. आमच्या सरकारने त्यांना कळवायला पाहिजे की अशा प्रकारचे जे खटले आहेत महाराष्ट्रातल्या जनतेवर, ते तुम्ही मागे घेतले पाहिजे. आम्ही आमच्यासाठी गेलो नाही किंवा तिथे जाऊन आंदोलनं केली नाही. आम्ही तिथे गेलेलो आहोत ते तिकडल्या मराठी माणसाच्या वर जो अन्याय होतोय, जो अत्याचार होतोय, त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी आम्ही तिथे वारंवार गेलो आणि त्या संदर्भातले खटले आहेत. तुम्ही हजर राहणार? निवडणूक आयोगाबाबत आपण एक ट्विट केलेलं आहे, त्याची फार चर्चा झालेली आहे. निवडणूक आयोगाबाबत आपण एक ट्विट केलेलं आहे काल दुपारी, त्याची खूप चर्चा होती. मग निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागत आहे पश्चिम बंगालमध्ये किंवा अन्य राज्यामध्ये, त्याच्यामुळे लोकशाहीवरती हा हल्ला आहे. सगळ्यात मोठी लोकशाहीची ही विटंबना निवडणूक आयोग करत आहे. काल सुद्धा तृणमूल काँग्रेसचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटायला गेल्यावरती मुख्य निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार हे अत्यंत उद्धटपणे त्यांच्याशी वागले. गेट लॉस्ट, बरं का, चालते वा, गेट आउट, अशा प्रकारची भाषा 4 खासदार असलेल्या शिष्टमंडळांना तुम्ही वापरता. याचा अर्थ असा आहे की तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झालेला आहात. तुमच्या कार्यालयावरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकावा, बरोबर फडकावा. आणि भारतीय जनता पक्ष जो जाहीरनामा नेहमी प्रसिद्ध करतं राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर, बरं का, त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाच्या कार्याचा उल्लेख करा. खास जे चाललंय ना की आमची ही अंगीकृत संघटना आहे म्हणून. 5 राज्याच्या बेळगावला जाणार आहात का? बेळगावला जाणार आहात का? जावं लागेल. देश के इलेक्शन कमीशन की तरफ एक ट्वीट किया है, क्या आपका मामला है? देखिए, इलेक्शन कमीशन ने जिस प्रकार से ट्वीट किया है और तृणमूल कांग्रेस को ही कुछ मार्गदर्शन करने की कोशिश की है, ये मत करो, ये मत करो, ये मत करो, तो क्या पश्चिम बंगाल में सिर्फ तृणमूल कांग्रेस चुनाव लड़ रही है? बीजेपी भी लड़ रही है ना, और भी पार्टी है. लेकिन तृणमूल कांग्रेस को हमने कैसे ठोका है, इस प्रकार की भाषा अगर चुनाव आयोग करता है तो ये सरासर गलत है. और उसके लिए एक तो आपके खिलाफ हमने एक इम्पीचमेंट मोशन लाया था महाशय, भारतीय जनता पार्टी ने उसको रिजेक्ट कर दिया. मैं उपराष्ट्रपति को नहीं बोलूंगा, भारतीय जनता पार्टी ने रिजेक्ट कर दिया, क्योंकि आप भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता के तौर पर काम कर रहे हैं, निवडणूक आयोग और इलेक्शन कमीशन. तो जो सब लोग बोल रहे हैं ना कि निवडणूक चुनाव आयोग के का जो हेडक्वार्टर है उसके ऊपर भारतीय जनता पार्टी का झंडा फहराइए, अब यही बाकी है, यही देखना बाकी है लोकतंत्र को. सर, महिला आरक्षण डिक्लेरेशन 2029 में राजनीति को नक्शा बदलने की तैयारी क्या लगा है? देखिए, बीजेपी, मोदी, अमित शाह ये सब कुछ बदलना चाहते हैं अपने हिसाब से. अब 800 से ज्यादा लोकसभा की सीटें होगी, महाराष्ट्र में 400 से ज्यादा विधायक आ जाएंगे. नया विधान भवन कब बनेगा, लोग कहाँ बैठेंगे, हाँ, ये बहुत बड़ा रहस्य अब हमारे सामने है और टास्क है. लेकिन बीजेपी के मन में, मोदी के मन में आया है, जब बात करनी है, बोलना है तो चुप बैठते हैं और क्रेडिट लेके जाते हैं शाहबाज शरीफ और जनरल मुनीर, और यहाँ हमारे यहाँ अंदर देश के अंदर चुनाव प्रचार में बातें करते हैं. ठीक है.